नमस्कार. हलके फुलके या यूट्यूब चॅनलवर आपलं मी स्वागत करतो. आज आपल्या या चॅनलवर माझे नातू चिरंजीव रिद्धीश पाटील हे आपल्याला परत एकदा भेटण्यासाठी आलेले आहेत आणि आमच्या रिद्धीश पाटील यांनी एक नवीन कार घेतलेली आहे, क्रेटा. आणि त्याच्यामुळे आज आपण त्यांच्याशी त्या गाडीवर गप्पा मारूया. हां रिद्धीश, काय? तुमच्याकडे पूर्वी कुठली कार होती? झेस्ट. टाटा झेस्ट. टाटा झेस्ट. हां. मग ती तुम्ही का बदलली? अहो ते जागा नाही राहत ना पार्किंगमध्ये, मग पार्क कशी करणारी गाडी? अच्छा, म्हणजे त्या गाडीचा तुम्हाला त्रास होत होता? नाही, पण मग ती इथं तर ती पार्किंग ती गाडी तुम्ही 10 वर्ष वापरली आणि 10 वर्ष तुम्हाला त्रास झाला नाही आणि आता लगेच त्रास होत आहे असं म्हणताय? हां हां, आता ती स्पिनीला गेली आणि ती आता PMCच्या पिंपरी चिंचवडच्या तिथंच कुठंतरी आहे. बरं, मग तुम्ही आता कुठली गाडी घ्यायचं ठरवलं होतं? पहिले आम्ही सफारी असंच बघत होतो, हां. सिलेक्ट करत होतो आणि मग ते सगळं त्याच्यानंतर आम्ही ते बरेच शोरूममध्ये व्हिजिट केलं. जूनमध्ये 11 बघितली, असे भरपूर मॉडेल्स बघितले. बरं. दुसऱ्या गाड्या बघितल्या. नोव्हेंबर महिन्यात आम्हाला माझ्या वाढदिवसाला बी बघितलं. पहिल्यांदा मी एका सोमानी होंडाईच्या त्या शोरूममधून गाडी घेतली. अरे, होंडाईची गाडी घेतली का तुम्ही? सोमानी होंडाई. अच्छा, सोमानी होंडाई. मग त्या गाडीचं नाव काय आहे? क्रेटा. क्रेटा. आता क्रेटामध्ये किती लोक बसतात? थांबा. मागे किती बसतात? 5. मागे 3, पुढे 2. 2. पुढे 2. बरं बरं. आणि गाडीमध्ये फरक काय आहे जेस्टमध्ये आणि क्रेटामध्ये? या गाडीमध्ये सनरूफ येते जे वरती असते. अच्छा अच्छा, ते असं म्हणजे उघडून तुम्हाला असं डोकं काढून बघता येतं ते का? हा, जे सेफ नसतं, पण सेफ नसतं? फक्त वरती बघायसाठी आम्ही वापरतो. अच्छा, बरं बरं बरं. आणि आधीच्या गाडीत ते नव्हतं. मग तुम्हाला आता एवढी गाडी तुम्ही घेतलीत, क्रेटा नवीन घेतलीत, मग जुनी गाडी तुमच्या आजोबांनी मागितली होती का तुमच्याकडे? आधी मागितली, पण आम्ही नाही दिली. का बरं नाही दिली तुम्ही तुमच्या आजोबांना ती गाडी? ॲक्च्युली ऑगस्टमध्ये माझ्या बाबांनीच हे सगळं स्पिनीला हे सगळं केलं होतं. पण मग आजोबांना का नाही गाडी दिली ते सांगा ना तुम्ही. तुम्ही ते पहिले ऑगस्टमध्ये नाही सांगितलं, माझ्या बाबांना नाही सांगितलं. त्यांनी जर तुम्ही सांगितलं असतं तर त्यांनी दिली असती, पण तसं तुमचं वय नाही आहे ना गाडी चालवायचं. असं का? म्हणजे तुम्हाला गाडी नाही चालवता येणार ना. माझ्याकडे तर लायसन आहे, मी 10 वर्ष अल्टो वापरली आहे. अच्छा. 10 वर्ष तुला अल्टोमधनं फिरवलंय मी. तुझ्या जन्मापासून अल्टोमध्ये तू बसलायस माझ्या चालवण्यावर. म्हणजे द्यायचं नव्हतं सांग ना तुम्हाला गाडीवाला. बर. आता नवीन क्रेटाचा रंग कुठला आहे तुमचा? वाईट. व्हाईट का घेतला तुम्ही? व्हाईट रंग खराब होतो. नको, पण ते काळा खूप मेंटेनन्स होतं ना, त्यामुळे. बर, म्हणून टायटन ग्रे दिसत नाही, त्यानंतर ग्रीन नीट नाही दिसत, त्यामुळे आम्ही म्हटलं वाईट घेऊया. व्हाईट घेतली. बरं, मग आता गाडी घेतल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा कुठे जाऊन आले? नगरला. नगरला का बरं गेले होते तुम्ही? नवीन गाडी घेतल्यामुळे. पण नवीन गाडी घेतलं, नगरचं काय आहे? नगरचं काय वैशिष्ट्य आहे? ते नगरला पूजा काय करावं त्या गाडीची. म्हणजे कुठे जाऊन पूजा केली तुम्ही? नगरला. पण कोणाकडे, कुठे गेला होता नगरला? दत्त महाराजांकडे. दत्त महाराजांकडे, म्हणजे क्षीरसागर महाराजांच्या तिथे गेला होतात तुम्ही. मग तिथं तुम्ही गाडीची पूजा करून घेतली, गाडीला नारळ फोडला, बरोबर आहे? पेढे वाटले, हां, आणि मग तिथं तुम्ही प्रसाद भोजन केलं आणि मग तुम्ही संध्याकाळी परत आलात, बरोबर आहे? बरोबर आहे. हां. त्याच्यानंतर आम्ही गेलो एका रिसॉर्टला, सी व्ह्यू रिसॉर्ट. आम्ही कोकणात फिरायला गेलो. बरोबर आहे, कोकणात फिरून आले का तुम्ही? बरं बरं. ते शेकाडीमध्ये पहिले आम्ही आरवी बीचला गेलो, त्याच्यानंतर हरिहरेश्वर आणि दुसरं कुठलं तरी नाव आहे दिव्यागर. तिथं तुम्ही कोकणात आजी आजोबांना का नाही नेलं? तुम्हाला सहन नाही होणार ना, त्यामुळे. आणि ती 5 सीटर आहे, मग
हळूच येतो तर काय बसलो असतो ना आम्ही दोघं मी पाठीमागे कुठं बसू मी मध्ये. मध्ये कुठं मध्ये जागत नसू. त्याच्यानंतर आम्ही नाशिकला गेलो. अच्छा, नाशिकला गेलो ते. माझ्या भावाच्या बाबांनी कॅफे बोललं, दुर्गा कॅफे, बर. त्यामुळे. मग नाशिकला आलो. आणि त्याच्यानंतर कुठे गेला होता? त्याच्यानंतर कुठंच नाही, असंच फिरत आणि तुम्ही चिंचवडच्या घरात नाही का गेले क्रेटा घेऊन? घेऊन गेलो होतो. गेला होतात का? हम्म. हा. त्याच्यानंतर तुमच्या आजोबांचा हॅपी बर्थडे होता तेव्हा क्रेटा घेऊन गेलो होतात का तुम्ही? हो, आणि ते दादूसच्या हॉटेलच्या तिथेही. हा, तिकडे जेवायला गेलो मी. बरं. त्या दादूच्या हॉटेलचे फोटो आपण टाकू व्हिडिओ मध्ये तुझे. हा. हा. आणि ती 4 डिसेंबरला घेतली होती दत्त जयंतीला. अरे बापरे, दत्त महाराजांनी तुम्हाला ही हे दिलंय का गाडी? बर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान. तर तुमच्या या नवीन गाडीचं आपण आता आपल्या प्रेक्षकांना सांगितलंय आणि त्यांना त्या गप्पा ऐकल्यात त्यांनी. आता अजून करायचं थोडंसं. आणि आता काय माहिती आहे का, ही जी तुम्ही नवीन गाडी घेतलेली आहे त्या नवीन गाडीची आज ही मी किल्ली तुमच्या हातात देतो. ही घ्या नवीन गाडीची किल्ली. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर रिद्धीश पाटील. रिद्धीश पाटील, तुमची नवीन गाडी तुम्हाला चांगली लाभदायक ठरो आणि तुम्ही त्या गाडीतनं खूप फिरावं असं मी देवाला प्रार्थना करतो. आणि तुमच्या गाडीत मला कधी बसवू नका. अजून करायचं. आता काय माहिती का की आता आपण एवढं बोललो ना, आता बघू कसा आलाय आपला व्हिडिओ आणि मग आपण ते हे करू. तर चांगला आलाय आपला व्हिडिओ. प्रेक्षक तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला तुम्ही लाईकचं बटन दाबून लाईकचं बटन दाबून कळवा. आणि आमच्या रिद्धीचा हा 3रा व्हिडिओ आहे बरं का. रिद्धीश वारंवार तुमच्याशी बोलायला येणार आहे आणि आमची मीरा आता थोडी मोठी झाली की तिथं पण आम्ही व्हिडिओ करणार आहे. आणि श्रीशाचाही. हा, श्रीशाचा. ओके, गुड बाय. गुड बाय. गुड बाय. थँक्यू.